निवडणूक आयोगाने अजूनही आम्ही अपक्ष उमेदवारांना चिन्ह दिलेले नाही आहे, तर आम्हाला म्हणजे प्रचार कसा करायचा किंवा आम्ही काय म्हणून आम्ही त्यांना लोकांना मत मागायचं हे याच्यासाठी आम्हाला अडचणी येत आहेत। बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये 6 अपक्ष उमेदवार आहेत आणि यामध्ये सगळ्यात तरुण वयाच्या उमेदवार आहेत दिव्या स्वामी। मात्र हे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना अगदी निवडणुकीच्या म्हणजेच मतदानाच्या 4 दिवस अगोदर पक्षचिन्ह मिळणार आहे। त्यामुळे या उमेदवारांना आता प्रचार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। हे उमेदवार दारोदार जाऊन प्रचार करत आहेत, मात्र चिन्ह कोणतं आहे किंवा कुठल्या चिन्हावर मतदान करायचं हे त्यांना मतदारांना सांगता येत नाही। आपल्यासोबत स्वतः दिव्या स्वामी आहेत। ताई, काय सांगतात, नेमक्या अडचणी काय येतात प्रचार करताना? मी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे। आम्ही सर्व पक्षांकडे अर्ज केला होता तिकीट मिळण्यासाठी, पण अद्यापही मला मिळालेलंच नाही आहे, तर मी सध्या अपक्ष म्हणून उभी आहे। पण निवडणूक आयोगाने अजूनही आम्ही अपक्ष उमेदवारांना चिन्ह दिलेले नाही आहे, तर आम्हाला म्हणजे प्रचार कसा करायचा किंवा आम्ही काय म्हणून आम्ही त्यांना लोकांना मत मागायचं हे याच्यासाठी आम्हाला अडचणी येत आहेत। आता सध्या माझ्याकडे म्हणजे पाहता 1,80,000 मतं आहेत आमच्याकडे, पण काय करणार ना की आमच्याकडे चिन्हच नाही आहे। तर एक निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह देऊन लवकरात लवकर सहकार्य करावे, जेणेकरून आम्ही आमचे प्रचार करण्यास आम्हाला सोयीस्कर होईल अशी आमची इच्छा। ताई, तुम्ही उच्च शिक्षित आहात, आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगानं हे अगोदरच जाहीर करायला पाहिजे होतं चिन्ह देण्याचं, कारण फक्त 4 दिवसाचा वेळ तुमच्याकडे असणार आहे आणि तुमच्या विरोधामध्ये अनेक जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचे उमेदवार उभे आहेत। तुम्ही उच्च शिक्षित असल्यामुळे हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की निवडणूक आयोगानं आता जरी ही चूक केली असली तर भविष्यात अशी जर चूक झाली तर तरुण राजकारणात येण्यास हे होतील, प्रवृत्त होतील? माझं स्वतःचं मत विचाराल तर मी एक म्हणजे पहिली म्हणजे मला याआधी कुठल्याही राजकारणात मी सक्रिय नाही आहे। मी स्वतः माझा असा अनुभव आहे की आता मी उभी आहे, तर मला अनुभव आलेला आहे की एक 4 दिवसानंतर मला चिन्ह मिळणार आहे आणि मग मी तिथून पुढं कधी प्रचार करणार। तर मग असं समजा माझ्या ठिकाणी जर दुसरं कोणी उमेदवार आहे आणि मग माझी ही अशी परिस्थिती पाहून आज कोणता नवीन एक चेहरा किंवा कोणतं नवीन युवा नेतृत्व उभा राहील का असं मलाच वाटतं की म्हणजे शंका म्हणजे असं होतं की कमी होतील म्हणजे चान्सेस की एक नवीन युवा नेतृत्व म्हणतील की चला ह्यांचीच अशी स्थिती आहे, तर मग इथून पुढं आम्ही पुढं येऊन आमच्यासोबतही असंच झालं तर मग ते स्वतःहून उभे राहतील का नाही हे सांगता येऊ शकत नाही। ताई, आपण जर बघितलं की नगरपालिका निवडणुकीमध्ये मूलभूत प्रश्न असतात, रस्ता असेल, स्वच्छता असेल किंवा वीज असेल, पाणी असेल, या पुढे जाऊन तुम्ही नेमकं काय व्हिजन घेऊन लोकांसमोर जात आहे? एक तर आता हे सीट महिलांसाठी सुटलेलं आहे, तर एक प्रशासनात महिला यावी ही माझी एक पहिली इच्छा आहे किंवा असं वाटतं की हे महिलांनी पण चालवलं पाहिजे आणि एक उच्च शिक्षित, सुसंस्कृत, प्रामाणिक काम करणारा एक नेतृत्व या बीड शहराला मिळालं पाहिजे ही एक प्रामाणिक इच्छा आहे। आणि एक तर मेन म्हणजे की जे एक असे तळागाळातील समाजातून एक उमेदवार उभारले आहेत तर त्यांना समाजातल्या सर्व गोष्टींची माहिती असते, तर असं वाटतं की एखादा नगराध्यक्ष असा निवडून यावा की ज्यांना प्रत्यक्ष त्यांनी समाजातले स्वतःच्या डोळ्यांनी प्रश्न पाहिलेले आहेत किंवा स्वतः ते त्यातून गेलेले आहेत, तर असा उमेदवार निवडून यावा एवढीच आमची एक इच्छा आहे। आणि बीड शहराला एक चांगला उच्च शिक्षित, चांगला एक काम करणारा नगराध्यक्ष। विजन एक महिलांसाठी आहे आणि हेच आता असं म्हणजे लोकांचे प्रश्न पाहता रस्ते, लाईट हे सगळं आम्ही म्हणजे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आपण जर पाहिलं तर देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजपा आणि याच पक्षाकडून राष्ट्रपती एक महिला आहेत। तुम्ही सांगितलं की महिलांना सत्तेमध्ये स्थान मिळालं पाहिजे, महिला ह्या राजकारणात असल्या पाहिजेत आणि म्हणून तुम्ही अपक्ष म्हणून लढत आहे। देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांचं देखील विजन असतं की आपल्या पक्षामध्ये महिला असल्या पाहिजेत। मात्र जी निवडणूक कार्यकर्त्यांची आहे ती निवडणूक प्रस्थापित लोकांनी हाती घेतली आहे। या निवडणुकीमध्ये महिलांसाठी जागा सुटली आहे, वेगवेगळ्या पक्षांनी महिलांना उभा केलं आहे, मात्र तुमच्यासारख्या शिकलेल्या आणि उच्च शिक्षित महिलांना डावललं जात आहे का, म्हणून तुम्हाला अपक्ष फॉर्म भरावा लागला? हो, म्हणजे तसं पाहायला गेलं तर प्रस्थापित लोकच महिला जरी निवडून दिला तरी तेच लोक चालवतात, पण असं म्हणजे माझे असं वाटतं की हे प्रस्थापित लोकांनी ह्याच्यात हस्तक्षेप न करता जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांना संधी द्यावी, त्यांच्या हातात हा राजकारभार द्यावा आणि त्यांना त्यांच्यानुसार शासन चालवण्याची संधी द्यावी, जेणेकरून झालेल्या चुका रिपीट होणार नाहीत आणि बीडचं राजकारण जसं सध्या परिस्थिती आहे ती राहणार नाही, त्यामध्ये सुधारणा होईल आणि एक चांगलं नेतृत्व मिळेल ह्या बीड शहराला असं इच्छा।
निश्चितच अपक्ष उमेदवार होत्या. गेल्या काही दिवसापासून फॉर्म भरल्यानंतर त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे. मात्र कुठलंही पक्ष चिन्ह त्यांना मिळालेलं नाही. काही दिवसानंतर त्यांना चिन्ह मिळेल. अगदी 4 दिवसाचा अवधी त्यावेळेस त्यांच्याकडे असणार आहे आणि त्यानंतर त्यांना ते पक्षचिन्ह लोकांना सांगावं लागणार आहे. त्यांची एवढीच इच्छा आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, प्रस्थापितांनी हाती घेतली नाही पाहिजे. देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहे, त्यामुळे ही निवडणूक जर महिलांनी हाती घेतली आणि या निवडणुकीमध्ये जर महिलांना स्थान मिळालं तर निश्चितच बीडचा विकास होईल आणि राजकारणामध्ये समाजकारण येईल. कारण मुकुंद मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.